दीर्घकाळ कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले, कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढावा यासाठी नेहमी झटणारे आमदार पी.एन. पाटील यांच्या अकाली जाण्यानंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अनेक आठवणींना नेते आणि कार्यकर्त्यांकडून उजाळा देण्यात येतोय। यामध्ये सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून आज दिवसभर सातत्यानं उल्लेख होत होता तो आमदार पी.एन. पाटील यांच्या पक्षनिष्ठेचा। सध्याच्या काळात राजकारणातील निष्ठा लोप पावत चालली असताना आमदार पी.एन. पाटील यांनी जपलेली पक्ष नेतृत्व, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाची विचारधारा यांच्याबद्दलची निष्ठा निश्चितच अनुकरणीय आहे। आज आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर भावना व्यक्त करताना राजकीय जीवनात त्यांच्याशी सातत्यानं संघर्ष केलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू यांनी राजकारणात आणि समाजकारणात एखादा विचार घेऊन, तत्वज्ञान घेऊन निष्ठेनं काम करणं हीच खरी आमदार पी.एन. पाटील यांना श्रद्धांजली ठरेल असं सांगितलं। आजच्या काळामध्ये पी.एन. पाटील जाण्यानं फार तरी पोकळी तयार झालेली आहे। कारण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मूल्य, तत्वज्ञान आणि पक्षनिष्ठा ही एका बाजूला पातळ व्हायला लागली, दिवसेंदिवस बाजूला निघाली। आज माणूस कुठं आहे, उद्या कुठं आहे हे सांगता येत नाही। अशा काळामध्ये धीरोदत्तपणानं ज्याने आपलं आयुष्य समाजाकरता, राजकारणाकरता आणि आपल्या पक्षाकरता वाहिले असे नेते, कोल्हापूर जिल्ह्याचे नेते पी.एन. पाटील साहेब आपल्यातून गेले। खरोखर त्यांना आपल्याला श्रद्धांजली वाहायची असेल तर भविष्य काळामध्ये राजकारणामधला आणि समाजकारणामधल्या या अंधधुंद परिस्थितीमध्ये त्यांनी जो विचार पाळला, तो विचार जपला आणि त्याच्याकरता यश आलं, अपयश आलं, काही आलं तर ते सहन करून मी माझ्या हिमतीवर जगायला तयार आहे, माझा पक्ष वाढवायला तयार आहे, ही जी हिंमत असणारी माणसं उद्याच्या काळामध्ये तयार होणं ही त्यांना खरी आदरांजली होईल। आमदार पी.एन. पाटील यांना अखेरचा निरोप देताना आपल्या भावना व्यक्त करताना नामदार चंद्रकांत पाटील, हुतात्मा समूहाचे प्रमुख वैभव काका नायकवडी, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्यासह सर्वच मान्यवरांनी आमदार पी.एन. पाटील यांच्यासारख्या पक्षनिष्ठेची आज राजकारणात गरज असल्याचं सांगितलं। आज इथे सगळ्यांनीच ही भावना व्यक्त केली की सगळ्या प्रकारची स्थित्यंतर झाली, पण त्याने कधी काँग्रेस पक्ष सोडला नाही आणि आज हे खूप चांगलं आहे। अशा प्रकारे पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची स्तुती सगळ्यांनी केलेली आहे। पी.एन. पाटील साहेबांचे आणखी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ चन्नांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते। शेतकरी यांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सातत्यानं ते आग्रही, ते प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असायचे। पक्षाशी निष्ठा ठेवून अखेरपर्यंत त्यांनी समाजाचं काम केलं। हा पी.एन. साहेबांच्याकडे एक आदर्श नेता आणि एक निष्ठावंत पक्षाचा नेता असं म्हणणं हे खरंच संयुक्तिक आहे। कारण आताच्या या अलीकडच्या काळामध्ये कोण सकाळी कुठल्या पक्षात आहे, संध्याकाळी कुठल्या पक्षात आहे अशा प्रकारची अवस्था असताना पी.एन. साहेबांसारखांचा एक निष्ठावंत नेता अखेरपर्यंत आपल्या पक्षाचा अजेंडा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि लोकांना मार्गदर्शन करत राहिले।